आरोग्य संगीत किंवा म्युझिक थेरपी मध्ये आपण ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या पाहत आहोत. आज आपण डोकेदुखी किंवा हेडेक ज्याला आपण म्हणतो त्याबद्दल जास्त माहिती घेणार आहोत. डोकेदुखी म्हणजे डोक्याच्या प्रदेशात किंवा आजूबाजूला वेदना जाणवणे. डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात. डोकेदुखीचे प्रकार पण बरेच आहेत. त्यामध्ये 4 प्रकार महत्त्वाचे आहेत. पहिला प्रकार अर्धशिशी, दुसरा प्रकार पूर्ण कपाळ दुखणे, तिसरं कपाळाव्यतिरिक्त मस्तकाचा अन्य भाग दुखणे आणि चौथं थांबून थांबून डोके दुखणे. डोकेदुखीची कारणं बरीच आहेत. त्यामध्ये काही कारणांचा आपण अभ्यास करूया. पहिली गोष्ट तणाव म्हणजे टेन्शन. दुसरी गोष्ट मायग्रेन म्हणजे अर्धशिशी. संधिवात, कमी दाब डोकेदुखी, सर्व्हिकोजेनिक डोकेदुखी, झोप कमी होणे, ॲलर्जी, डोळे ताणणे, नैराश्य, चिंता, कॅफीन काढणे, रक्तदाब, ब्रेन ट्यूमर, रक्त गोठणे, स्ट्रोक, मानसिक श्रम, शारीरिक श्रम, पित्त प्रकोप, अतिझोप, चहाच्या वेळी चहा न मिळणे, चष्म्याचा नंबर, सर्दी, ताप, गोंगाट, खोकला, लैंगिक असमाधान, डोक्याला मार लागणे, टेंगूळ येणे, प्रवास, मेंदूतील रक्तस्राव, गाठ इत्यादी कारणे डोकेदुखीची असू शकतात. यावर उपाय म्हणजे डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी आपण मानेवर किंवा डोक्याच्या मागच्या बाजूला गरम कॉम्प्रेस ठेवा. ज्या भागाला जास्त त्रास होतो त्या भागाला उबदार कापड वापरा. उबदार शॉवर घ्या. थंड पाण्यासाठी तुमच्या त्वचेला इजा होऊ नये म्हणून पातळ कापडाने झाकलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत बर्फ ठेवा. याशिवाय आणखी काही खालील उपाय करता येतील. उदाहरणार्थ, नियमित व्यायाम करा. खाण्यापिण्याच्या व झोपण्याच्या वेळापत्रकात सातत्य ठेवा. स्क्रीन टाइम मर्यादित करा, म्हणजे मोबाईल आणि टीव्हीचा वापर कमी करा. दृष्टी तपासा. धूम्रपान थांबवा. अल्कोहोलचे सेवन कमी करा. शांत करणारे आवाज ऐका. हायड्रेट राहा. कोल्ड पॅकचा विचार करा. डोक्यावरील दबाव कमी करा. त्यासाठी तुम्ही स्विमिंग गॉगल सुद्धा वापरू शकताय. दिवे मंद करा. डोकेदुखी असताना चावू नका. थोडे कॅफीन घ्या. विश्रांतीचा सराव करा. मसाज करून बघा. थोडे आले घ्या आणि मदत करणारी औषधं पण घ्या. म्युझिक थेरपीमध्ये किंवा आरोग्य संगीतामध्ये तोडी, सोहनी, जयजयवंती, केदार, पूर्वी, दरबारी कानडा, नटभैरव, मोहना, गुणकली, कोकिलम, मधुवर्षिणी, जौनपुरी, शुद्ध छनियासी इत्यादी राग ऐकल्याने डोकेदुखी कमी होते असे आपल्या आरोग्य संगीतामध्ये किंवा म्युझिक थेरपीमध्ये सांगितले आहे. धन्यवाद.